इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल असं म्हणाले होते की भारताला कदापिही स्वातंत्र्य देऊ नका, कारण स्वातंत्र्य मिळालं तर या देशाच्या अवघ्या 10 वर्षात 100 पेक्षाही जास्त तुकडे होतील आणि भविष्यात हा देश बेचिराख होऊन जाईल. पण श्रोतेहो, स्वातंत्र्याची 78 वर्ष पूर्ण करून अमृत महोत्सव साजरा करणारा हा देश तब्बल 145 कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या, 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, जवळजवळ 750 जिल्हे, 270 बोलीभाषा आणि विविध धर्म, जाती, प्रांत, भाषा यांचा डोलारा सांभाळत आजही अत्यंत एकसंधपणे मोठ्या दिमागात उभा आहे ते विन्स्टन चर्चिल यांचं भविष्य खोटं ठरवण्यासाठी. मग श्रोतेहो, भारताच्या या महानतेचं नेमकं रहस्य तरी काय? ब्रिटिशांची गुलामगिरी ते भविष्यातील जगाचा विश्वगुरु अशी उत्तुंग झेप या देशाने घेतली तरी कशी? आणि स्वातंत्र्याच्या 78 वर्षात भारत महासत्ता झाला की नाही याचा वृत्तांत मांडण्यासाठी आपणासमोर उभा आहे. नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 28. अर्थातच आपणासमोर विषय मांडतोय, भारत महासत्ता झाला का? श्रोतेहो, अगदी 1991 पर्यंत जगातील सुपर पॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या USSR अर्थात सोव्हिएट रशियाचे बघता बघता 15 तुकडे झाले. छोट्या छोट्या राज्यांचे रूपांतर 15 स्वतंत्र देशांमध्ये झाले आणि रशियाचे अखंडत्व संपुष्टात आले. तर दुसरीकडे हजारो वर्षांची महान परंपरा आणि संस्कृती लाभलेला आपला अखंड भारत शेकडो आघात आणि परकीय आक्रमणानंतरही आज सगळ्यात अभेद्यपणे उभा आहे. हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठं आश्चर्य नव्हे का? श्रोतेहो, स्वातंत्र्याच्या या 78 वर्षातील आमचं पहिलं आणि सर्वात मोठं यश म्हणजे पहिली आणि दुसरी हरित क्रांती. पहिल्या हरित क्रांतीमुळे आपला देश अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, तर दुसऱ्या हरित क्रांतीमुळे भारताच्या कृषी आणि अर्थव्यवस्थेचं रूप इतकं पालटून गेलं की सन 2011-12 मध्ये देशानं शेतीमालाच्या उत्पादनात विक्रमी उच्चांक गाठला आणि भारतीय शेतीची कथा आणि व्यथा स्वातंत्र्योत्तर काळात एक विलक्षण यशोगाथा बनून राहिली. कारण अन्नधान्याचं उत्पादन 259 दशलक्ष टन, तांदळाचं उत्पादन 105 दशलक्ष टन, ऊस उत्पादन 361 दशलक्ष टन, कापूस उत्पादन 35 दशलक्ष टन, इतकंच नव्हे तर दुधाचं उत्पादन 128 दशलक्ष टनावर जाऊन संपूर्ण जगात भारत पहिल्या क्रमांकावर राहिला. श्रोतेहो, स्वातंत्र्याच्या 78 वर्षातील आमचं दुसरं आणि सर्वात मोठं यश म्हणजे विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने घेतलेली गरुड भरारी. कारण माहिती तंत्रज्ञान अर्थात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान अर्थात बायोटेक्नॉलॉजी, अणु तंत्रज्ञान अर्थात ॲटॉमिक टेक्नॉलॉजी, अवकाश तंत्रज्ञान अर्थात स्पेस टेक्नॉलॉजी अशा तंत्रज्ञानाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आज देशाची वाटचाल ही महासत्ता राष्ट्रांच्या दिशेने सुरू आहे. थोडक्यात श्रोतेहो, कला, क्रीडा, साहित्य, नाट्य, चित्रपट, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, संशोधन, संरक्षण, अवकाश प्रक्षेपण, श्वेत क्रांती, हरित क्रांती, धवल क्रांती, फळबाग क्रांती अशा प्रत्येक बाबतीत आपला देश केवळ सक्षम आणि स्वावलंबीच नव्हे तर आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण बनला आहे. इतकंच नव्हे तर पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण, प्लास्टिक बंदी, बेटी बचाओ बेटी पढाओ, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा नाविन्यपूर्ण अभियानांच्या माध्यमातून गेल्या 78 वर्षात भारताने संपूर्ण जगाला दिली एक नवी दिशा, एक नवी दृष्टी आणि एक नवं विजन. याशिवाय 1983, 2011 व 2024 मधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा विजेता भारत, 2022 मधील कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत तब्बल 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 ब्रांझ अशा तब्बल 61 पदकांची कमाई करणारा भारत, डॉक्टर अमर्त्य सेन, डॉक्टर कैलास सत्यार्थी आणि मदर टेरेसा यांच्या रूपात नोबेल पुरस्कार विजेता ठरलेला भारत, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न अशा सर्वोच्च पुरस्कारांनी गौरवलेल्या नररत्नांचा आणि आपल्या देशासाठी प्राणांची बाजी लावून महावीर चक्र आणि परमवीर चक्र प्राप्त करणाऱ्या शूर योद्ध्यांचा भारत. पण सर, सारे काही आलबेल आहे असं मात्र नाही, कारण देशाला स्वातंत्र्य म्हणून 78 वर्ष पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमागात साजरा झाला, पण आजही आमचा आधुनिक, पुरोगामी व महासत्ता होणारा देश जेव्हा आतंकवाद, दहशतवाद, बॉम्बस्फोट, गोळीबार, दंगली अशा अनेक अतिरेकी कारवायांनी हादरून जातो, भीमा कोरेगाव सारख्या जातीय दंगलींनी भाजून, करपून आणि होरपळून निघतो, दलित महिलांच्या अन्याय, अत्याचार आणि हत्याकांडाने हादरून जातो, दिल्लीची निर्भया, हैदराबादची प्रियंका, कलकत्त्याची मौमिता अशा अनेक घटनांनी जेव्हा महिला सुरक्षेचे व कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजतात, सत्तेसाठी राजकारणातील
अक्षरशः पायदळ तुडवली जातात. शिक्षणाचं बाजारीकरण किंवा भरमसाठ फीमुळं इथल्या गरिबांचं कंबरडं मोडलं जातं. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार, बेरोजगारी यामुळे इथला सामान्य माणूस हवालदिल व हतबल होतो. तेव्हा खरंच भारत महासत्ता झाला का असा प्रश्न पडतो. पण श्रोतेहो, प्रगतीच्या तुलनेत अधोगती थोडी आहे. प्रगतीच्या तुलनेत अधोगती थोडी आहे. कमाईच्या तुलनेत गमावलेलं थोडं आहे. भूतकाळ खडतर जरी भविष्य आमचं उज्ज्वल आहे. झाली 75 तरी शताब्दीची ओढ आहे. झाली 75 तरी शताब्दीची ओढ आहे. म्हणूनच या देशाचं भवितव्य या युवक पिढीच्या हातात आहे. त्या युवकांना आवाहन करताना शेवटी मी इतकंच म्हणतो की इन्साफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. मनपूर्वक धन्यवाद.